कृषी पंप वीज बिलासाठी 48,000 कोटींची ऐतिहासिक घोषणा. आमदार उमेश यावलकर यांच्या मागणीला यश. लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या थकीत वीज बिलाबद्दल मी या ठिकाणी बोलतो आहे. अध्यक्ष महोदय, आपण पंपांना माफी दिली, परंतु जे जुने थकीत बिल कृषी पंपावर अध्यक्ष महोदय आहे, माझी सरकारला विनंती आहे की या थकीत कृषी बिलाची माफी आपण दिली पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे. कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी 48,000 कोटींची थकीत कृषी पंप वीज बिले पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून, प्राप्त माहितीनुसार शेतकऱ्यांची थकीत कृषी पंप वीज बिल पूर्णपणे माफ करण्यासाठी सन 2026च्या पावसाळी अधिवेशनात आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी सभागृहात मागणी करून सरकारचे लक्ष वेधले होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ शेती पंपाच्या वीज बिलासंदर्भात विचाराधीन राहून सन 2024 ते सन 2029 पर्यंत या 5 वर्षासाठी माफी देण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. परंतु यापूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे प्रलंबित जुन्या शेती पंपाची वीज बिल थकीत आहे. सदर थकबाकीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना समोर जावे लागत असून, नवीन वीज जोडणी, पंप संचालन, नवीन सौर ऊर्जा पंप तसेच शेतीची विक्री करायची असल्यास जुन्या वीज बिल थकितामुळे अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्च आणि उत्पन्नातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पाडत आहे. अशा परिस्थितीत प्रलंबित जुन्या थकीत वीज बिलाची रक्कम भरणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून थकीत वीज बिलाची रक्कम माफ करण्याकरिता संबंधित विभागाला आदेशित करण्यात यावे. तसेच बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार यावलकर यांनी सभागृहात केली होती. याबाबत 11 जुलै रोजी त्यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 48,000 कोटींची ऐतिहासिक घोषणा केली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल आता माफ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळणार असल्याने शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे व आमदार उमेश यावलकर यांचे आभार मानले जात आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.